की इंग्रज मराठा ही तिन्ही युद्ध बघण्याच्या आधी आपल्याला थोडी पेशवाईची पार्श्वभूमी बघावी लागते। पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं याच्यावर प्रश्न येतो। तर पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे ते 14 जानेवारी 1761 या दिवशी झालं। इंग्रज मराठा पहिल्या युद्धादरम्यान जी महत्त्वाची लढाई झाली ती तळेगावची लढाई झाली आणि या तळेगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला। शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलेलं होतं त्या राज्याचा अंत झाला या इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धानंतर झाला। या इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठेशाहीचा अंत झाला। विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। मी प्राध्यापक सचिन सत्रे व्हेनेटर करियर्समध्ये आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीसाठी इतिहास हा विषय शिकत आहोत आणि इतिहास विषयाअंतर्गत काही लेक्चर्स आधी झालेले आहेत। या माध्यमातून आपण काय शिकतोय तर इंग्रजांनी भारत कसा जिंकला या गोष्टी आपण शिकतोय। तर त्या मालिकेतला हे लेक्चर आहे ते म्हणजे इंग्रजांनी खरं तर भारत जिंकला तो मराठ्यांचा पराभव करून। कारण इंग्रज भारत जिंकत असताना या देशातली सर्वात मोठी सत्ता होती मराठ्यांची सत्ता, पेशव्यांची सत्ता। पेशव्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला। आज आपण इंग्रज मराठा युद्ध बघणार आहोत। तर ही इंग्रज मराठा युद्ध जे आहेत ती एकूण 3 झालेले आहेत। इंग्रज मराठा युद्ध एकूण 3 झालेले आहेत। तर ती क्रमाने आपण बघणार आहोत। पण त्याच्या आधी एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की इंग्रज मराठा ही तिन्ही युद्ध बघण्याच्या आधी आपल्याला थोडी पेशवाईची पार्श्वभूमी बघावी लागते। पेशवाईची थोडी पार्श्वभूमी बघितली म्हणजे ह्या तिन्ही युद्धांच्या विषयी आपल्याला व्यवस्थित माहिती समजून येते। तर लगेच आपण सुरुवात करूया। तर बघा, पोलीस भरतीला ज्याच्यावर हमखास प्रश्न येत असतो सारखा तो म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर। पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं याच्यावर प्रश्न येतो। तर पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे ते 14 जानेवारी 1761 या दिवशी झालं। 14 जानेवारी 1761 या दिवशी झालं। आणि हे युद्ध कुणा दरम्यान झालं तर अफगाणिस्तानचा शासक होता अहमद शाह अब्दाली। अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालं। अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालं। मराठ्यांचं नेतृत्व केलेलं होतं सदाशिवराव भाऊ। सदाशिवराव भाऊ यांनी मराठ्यांचं नेतृत्व केलेलं होतं। पण हे जे पानिपतचं तिसरं युद्ध झालं 1761 ला त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला। मराठ्यांचा पराभव झाला आणि अहमद शाह अब्दालीचा विजय झाला। पण या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला त्यावेळी पेशवेपदी पुण्यामध्ये पेशवेपदी होते नानासाहेब पेशवे। तेच पुण्यामध्ये पेशवेपदी होते नानासाहेब पेशवे। यांना ज्यावेळेस ही बातमी कळली, ज्यावेळेस नानासाहेब पेशवेंना ही बातमी समजली की पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, हे बातमी ऐकून त्यानंतरच्या काही कालावधीतच त्या धक्क्यानं काय झालं, नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला। नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा जो धाकटा मुलगा होता तो म्हणजे थोरला माधवराव, त्यांचा धाकटा मुलगा होता थोरला माधवराव, हा पेशवेपदी आला। बघा, आपण ही पार्श्वभूमी समजून घेतोय, इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी समजून घेतोय। त्यामधलं काय झालं तुम्हाला काय सांगितलं की पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि त्या धक्क्यामुळे नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेच त्यांचा मुलगा थोरला माधवराव हा पेशवेपदी आला। थोरला माधवराव पेशवेपदी आला। तर ज्यावेळेस हा थोरला माधवराव पेशवेपदी आला त्यावेळी त्याचं वय खूपच कमी होतं। त्यामुळं माधवराव हा फक्त नावापुरता पेशवा होता। त्याच्याऐवजी त्याच्या वतीनं एक व्यक्ती राज्यकारभार करत होता, त्यांचं नाव आहे रघुनाथराव। ते पुढल्या स्लाइडमध्ये त्यांचं नाव येईल। यांच्याऐवजी कोण काम करत होतं तर रघुनाथराव पेशवे यांना म्हटलं जातं, हे काम बघत होते रघुनाथराव पेशवे हे नानासाहेब पेशव्यांचे भाऊ होते। म्हणजे माधवराव पेशव्यांचा हा चुलता होता। तर हे काय करत होते, माधवराव पेशव्यांच्या तर्फेच काम करत होते। पण नंतर पुढं 1761 नंतर एक 11 वर्षातच ह्या थोरल्या माधवरावांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेच त्यांचा धाकटा भाऊ
त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव हा पेशवेपदी आला. त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवेपदी आला. म्हणजे इथं एक मुद्दा तुमच्या लक्षात येईल, राजकारण कसं असतं बघा, की ह्या माधवराव पेशवेंच्या काळातही रघुनाथराव पेशवेच कारभार करत होते. प्रत्यक्षात कारभार करत होते रघुनाथराव पेशवे, पण नाव होत होतं कोणाचं, माधवराव पेशव्यांचं. नंतर माधवरावच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ जयेश नारायणराव पेशवे हा पेशवेपदी आला. त्यावेळी पण हा नारायणराव पण वयाने लहानच होता, त्यामुळे त्याच्या वतीनं पण काम कोण करत होतं, रघुनाथराव पेशवेच काम करत होते, पण नाव मात्र नारायणराव पेशवेच होत होतं. तर या दोघांच्याही काळात रघुनाथराव पेशवे काम करत असल्यामुळं या रघुनाथराव पेशवेंच्या मनात पेशवे पदाविषयी लालसा निर्माण झाली आणि त्यांना असं वाटू लागलं की पेशवेपद आपल्यालाच मिळालं पाहिजे, कारण आपणच कारभार करतोय आणि पेशवेपदी आपणच आलं पाहिजे. यासाठी या रघुनाथराव पेशवेने काय केलं, नारायणराव जो पेशवा होता त्याचा खून घडवून आणला. रघुनाथरावने काय केलं की या नारायणरावचा खून घडवून आणला आणि स्वतः पेशवेपदी आले. कधी 1773ला रघुनाथराव पेशवेनी नारायणरावचा खून घडवून आणला आणि स्वतः पेशवेपदी आले. पण बघा लगेच आता रघुनाथराव ह्या पद्धतीने पेशवेपदी आले, नारायणरावचा खून घडवून पेशवेपदी आले. हे त्यावेळी जे मराठा सत्तेमध्ये असणारे जे महत्वाचे 12 सरदार होते, त्या 12 सरदारांना हा मुद्दा पटला नाही, ही गोष्ट आवडली नाही रघुनाथराव पेशवेंची. त्यामुळे या 12 सरदारांनी काय केलं, मराठ्यांची सत्ता ताब्यात घेतली. 12 सरदारांनी मराठ्यांची सत्ता ताब्यात घेतली आणि रघुनाथरावला पेशवेपदावरून हटवला. रघुनाथरावनं काय केलं होतं, नारायणरावचा खून करून स्वतःच पेशवेपदी आला होता. मग मराठी शाळेतले जे महत्वाचे 12 सरदार होते, त्या 12 सरदारांनी काय केलं, या रघुनाथरावला पेशवेपदावरून हटवून स्वतःच कारभार हातात घेतला. त्यालाच काय म्हणतात, बारभाईंचा कारभार म्हणतात. त्यालाच 12 सरदारांनी हातात घेतला, त्या कारभाराला काय म्हणतात, बारभाईंचा कारभार म्हणतात. आणि ह्या बारभाईंचे नेतृत्व मात्र दोघांनी केलं, 2 मोठ्या सरदारांनी केलं. त्यातले पहिले होते महाजी शिंदे आणि दुसरे होते नाना फडणवीस. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बारभाईचे कारस्थान कोणत्या कालावधीत झाले, तर 1773-74 या दरम्यान बारभाईचे कारस्थान झाले. आणि बारभाईंचे नेतृत्व करणारे कोण होते, तर एक महाजी शिंदे आणि दुसरे नाना फडणवीस. आणि बारभाईंनी काय केलं, तर ज्यावेळेस या नारायणरावाचा खून झाला होता, त्यावेळेसच या नारायणरावाची जी पत्नी होती ती गरोदर होती. नारायणरावाची पत्नी गरोदर होती, तिच्या पोटामध्ये मूल होतं. मग या बारभाईंनी काय ठरवलं की आता रघुनाथरावला पेशवेपदावरून काढलं आणि ज्यावेळेस ह्या नारायणरावची पत्नीला ज्यावेळेस बाळ होईल त्या बाळालाच काय बनवायचं, पुढला पेशवा म्हणून घोषित करायचं, असं या बारभाईंनी ठरवलं. आणि या नारायणरावची जी पत्नी होती तिला एका सुरक्षित ठिकाणी, पुण्याच्या शनिवार वाड्यातून सुरक्षित ठिकाणी बाहेर नेऊन ठेवलं. आणि त्यानंतर पुढं काय झालं, तर ह्या नारायणरावाची जी पत्नी होती तिला पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव सवाई माधवराव. नारायणरावच्या विधवा पत्नीला हा सवाई माधवराव म्हणून मुलगा झाला. आणि तो मुलगा जन्माला आल्याच त्याला काय केलं, या बारभाईंनी पेशवेपदाची वस्त्र घातली. तर बघा आता हा जन्माला आल्याच त्याला पेशवेपदाची वस्त्र घातली, त्यामुळं कायमस्वरूपी हा पेशवा राहणार. हा जन्माला आलेला आहे म्हणजे याचा अजून वय खूप असणार, अनेक वर्ष हा कारभार करणार. त्यामुळे ह्याच्यामुळे कोण चिडलं, तर हा रघुनाथराव चिडला. रघुनाथरावच्या हे लक्षात आलं की आपण या जन्मात काहीतरी वेगळं कारस्थान केल्याशिवाय, काहीतरी कूटनीती आखल्याशिवाय पेशवेपदी येणार नाही. कारण पेशवे जो जन्माला आलाय तोच पेशवा झाला, अजून किती वर्ष टिकेल. म्हणून या रघुनाथरावनं काय केलं की ह्या गोष्टीमुळे तो चिडला की नारायणरावचा पुत्र जो नुकताच जन्माला आलेला त्याला पेशवेपदी बसवलं होतं, त्यामुळे तो चिडला. आणि त्यानं काय केलं, तो सुरतला गेला. सुरतला जाऊन मुंबईच्या इंग्रजांशी तह केला. बघा त्याने काय केलं, मुंबईच्या इंग्रजांशी कुठं तह केला, सुरतचा तह केला. हे महत्वाचं आहे. रघुनाथराव पेशवेनं मुंबईच्या इंग्रजांशी सुरतमध्ये तह केलेला आहे. रघुनाथ दादानं काय केलं, मुंबईच्या इंग्रजांशी सुरतचा तह केला. हा तह कशासाठी केला, तर या तहानुसार काय ठरलं की रघुनाथराव इंग्रजांना मराठ्यांचा काही प्रदेश देणार आणि त्या बदल्यात इंग्रज काय करणार, तर रघुनाथरावला पेशवेपदी बसण्यासाठी मदत करणार.
इंग्रज काय करणार, रघुनाथरावला पेशवेपदी बसण्यासाठी मदत करणार असं या तहानुसार ठरलं. तर बघा, तर हे जे अशा पद्धतीने काय झालं, रघुनाथराव इंग्रजांना जाऊन मिळाला आणि मग इंग्रजांचं सैन्य घेऊन तो पुण्यावर चालून आला. इंग्रजांचं सैन्य घेऊन तो पुण्यावर चालून आला आणि हे जे इंग्रज मराठा पहिलं युद्ध आहे, इंग्रज मराठा पहिलं युद्ध आहे, त्या युद्धादरम्यान एक महत्वाच्या अनेक लढाया झाल्या, काय छोट्या मोठ्या अनेक लढाया झाल्या, पण त्यातली जी सगळ्यात महत्वाची लढाई झाली ती तळेगावची लढाई झाली. इंग्रज मराठा पहिल्या युद्धादरम्यान जी महत्वाची लढाई झाली ती तळेगावची लढाई झाली आणि या तळेगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला. तळेगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला. इंग्रजांचा पराभव झाला आणि पण हे जे युद्ध आहे ते इंग्रज मराठा पहिलं युद्ध आहे ते तिथून पुढे पण अनेक वर्ष चालू राहिलं. ते 1782 पर्यंत चालू राहिलं. 1782 पर्यंत चालू राहिलं आणि त्यानंतर हे पहिले इंग्रज मराठा युद्ध आहे ते 1782च्या सालबाईच्या तहाने संपलं. बघा, कोणत्या तहाने संपलं, तर सालबाईच्या तहाने. याच्यावर पण प्रश्न येतो की इंग्रज मराठा पहिले युद्ध कोणत्या तहाने संपले, तर ते कोणत्या तहाने संपले, सालबाईच्या तहाने संपले. आता सालबाई हे ठिकाण आहे, सालबाई हे काय आहे, एक शहराचं नाव आहे, एका गावाचं नाव आहे. हे आहे मध्य प्रदेश मधलं ठिकाण आहे, सध्याच्या मध्य प्रदेश मधील ठिकाण आहे सालबाई. या ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्यात एक तह झाला आणि त्या तहानुसार काय झालं, इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले. इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले. तर बघा, या इंग्रज मराठा पहिल्या युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, असा एक परीक्षेला प्रश्न येतो. तर इंग्रज मराठा जे पहिले युद्ध झालं त्या दरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल होता वॉरेन हेस्टिंग्ज. कोण होता, वॉरेन हेस्टिंग्ज. आणि इंग्रज मराठा पहिले युद्ध झालं त्याच पेशवेपदी होते सवाई माधवराव. नारायणरावचा जो पुत्र मी तुम्हाला सांगितलं पाठीमागं, तुम्ही बघितलं तरी चालेल. सवाई माधवराव हा कोण होता, पेशवा होता. अशा पद्धतीने काय झालं, ही इंग्रज मराठा पहिले युद्ध इथं संपलेले आहे. इंग्रज मराठा पहिले युद्ध इथं संपलेले आहे. लगेच आता आपण बघूया इंग्रज मराठा दुसरे युद्ध. इंग्रज मराठा दुसरे युद्ध. बघा, दुसरे इंग्रज मराठा युद्ध आहे ते 1803 ते 1805 या दरम्यान झालेलं आहे. 1803 ते 1805 या दरम्यान झालेलं आहे. आणि दुसरे इंग्रज मराठा युद्ध आहे त्याच्याविषयी आपण माहिती बघूयाच. त्याच्या आधी सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, हे दुसरे जे इंग्रज मराठा युद्ध आहे या युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. कोण होता, लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. याच्यावर प्रश्न येतो की इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर तो होता लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. आणि दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धादरम्यान पेशवेपदी कोण होतं, तर दुसरा बाजीराव. पेशवेपदी होतो कोण, दुसरा बाजीराव. आता ह्या युद्धाविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. इंग्रज मराठा दुसऱ्या युद्धादरम्यान बघा, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे, तर 31 डिसेंबर 1802 या दिवशी काय झालं, जो पेशवा होता हा दुसरा बाजीराव होता. पेशवा कोण होता, दुसरा बाजीराव होता. दुसरा बाजीराव पेशवा होता. तर ह्या दुसऱ्या बाजीरावाने काय केलं, इंग्रजांशी वसईचा तह केला. इंग्रजांशी वसईचा तह केला. तो कधी केला, 31 डिसेंबर 1802 या दिवशीच पेशवा दुसरा बाजीराव यानं काय केलं, इंग्रजांशी वसईचा तह केला आणि तैनाती फौज स्वीकारली. तैनाती फौजेचा स्वीकार केला. तैनाती फौज स्वीकारली म्हणजे काय केलं, तैनाती फौज जो राज्यकर्ता स्वीकारायचा तर त्याला काय करावं लागायचं, स्वतःकडे सैन्य ठेवण्याचा अधिकार गमवावा लागायचा. म्हणजे ज्या अर्थी पेशव्यानं इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली त्या अर्थी तिथून पुढं पेशव्याला स्वतःकडे कोणतंही सैन्य ठेवता येणार नव्हतं. पेशवा स्वतःच सैन्य बाळगू शकत नव्हता. ज्यावेळी पेशव्याला लढण्यासाठी सैन्याची गरज भासेल त्यावेळेस पेशव्याने काय करायचं, तर इंग्रजांचं सैन्य भाड्यानं घ्यायचं. असा ह्या तैनाती फौजेचा अर्थ होता. पण ही जी तैनाती फौज पेशव्याने स्वीकारली होती हा आहे तो मराठा सरदारांना पटला नाही. बघा, मराठा सरदारांना का पटला नाही, तर पेशवा हा काय होता, मराठा राज्याचा तसा म्हटलं तर प्रमुख होता. पेशव्यानं जर एखादा तह स्वीकारला तर तो काय असायचा, सर्व मराठा सरदारांच्यावर बंधनकारक असायचा.
सर्व मराठा सरदारांच्या बंधनकारक असायचा, पण पेशव्यानं तर तैनाती फौजेचा स्वीकार केला. म्हणजे तो आता इंग्रजांचं सैन्य भाड्याने घेणार होता, स्वतःचं सैन्यच ठेवणार नव्हता. त्यामुळे ही अट काय झाली, मराठा सरदारांना पटली नाही. आणि या तहामुळं, ह्या वसईच्या तहामुळं जो मराठा राज्यात इंग्रजांचा जो हस्तक्षेप झाला, मराठा राज्यात इंग्रजांचा जो हस्तक्षेप झाला, तो हस्तक्षेप संपवण्यासाठी वेगवेगळ्या मराठा सरदारांनी इंग्रजांशी जो लढा दिला, तो लढा म्हणजेच काय तर इंग्रज मराठा दुसरे युद्ध. बघा, ह्या वसईच्या तहामुळे इंग्रजांचा मराठा राज्यात जो हस्तक्षेप झाला, तो हस्तक्षेप घालवण्यासाठी मराठा सरदारांनी इंग्रजांशी जो लढा दिला, तो लढा म्हणजेच काय, इंग्रज मराठा दुसरे युद्ध. तर बघा, इंग्रज मराठा दुसरे युद्ध. तर हे युद्धात काय घडामोडी घडल्या ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्याच्या आधी हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की या युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली, आणि पेशवेपदी होते दुसरे बाजीराव. तर बघा, या युद्धादरम्यान अशा महत्वाच्या काही लढाया झाल्या. याच्यावर तुम्हाला प्रश्न येत असतो, या तहावर प्रश्न येत असतो किंवा या बाबींवर प्रश्न येत असतो. तर ज्या मराठा सरदारांनी इंग्रजांच्या विरुद्ध दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धादरम्यान लढा दिला, त्यामध्ये हे 3 महत्वाचे सरदार आहेत. एक आहेत रघुजी भोसले नागपूरचे, दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर, या तिघांनी लढा दिला. त्यात रघुजी भोसलेंचा आर्थर वेलस्लीनं पराभव केला. या तिघांचाही पराभव झालेला आहे. या तिघांचाही मराठा सरदारांचा पराभव झालेला आहे. आणि रघुजी भोसलेंचा पराभव केला आर्थर वेलस्ली यांनी. आणि रघुजी भोसले आणि इंग्रज यांच्यात कोणता तह झाला, देवगावचा तह झाला. ते तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची असली तर लक्षात ठेवा, पण महत्वाचा हा तह झाला. त्यानंतर दौलतराव शिंदेचा पराभव केला जनरल लेक यानं. आणि दौलतराव शिंदेबरोबर इंग्रजांनी जो तह केला तो कोणता केला, सुरजा अंजनगावचा तह केला. त्यानंतर यशवंतराव होळकरांचा पराभव झाला नाही, पण इंग्रजांनी यशवंतराव होळकरांना तह करण्यास भाग पाडलं. आणि इंग्रजांनी यशवंतराव होळकरांशी कोणता तह केला, राजपूर घाटचा तह केला. अशा पद्धतीने काय झालं, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठा सरदारांचा इंग्रजांनी पराभव केला. पहिलं मराठा इंग्रज युद्ध झालं, त्याच्यात काय झालं, मराठ्यांचा विजय झाला, इंग्रजांचा पराभव झाला. पण दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात काय झालेलं आहे, तर मराठा सरदारांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला. त्यानंतर आता पुढला बघूया आपण, इंग्रज मराठा तिसरे युद्ध आपण बघूया. तर बघा, इंग्रज मराठा तिसरे युद्ध आणि हे शेवटचे युद्ध आहे. या इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठेशाहीचा अंत झाला. शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलेलं होतं त्या राज्याचा अंत झाला या इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धानंतर झाला. तर हे जे इंग्रज मराठा तिसरे युद्ध झालं, या युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल होता मार्क्विन्स ऑफ हेस्टिंग्स. नाव लक्षात ठेवा, कोण होता, मार्क्विन्स ऑफ हेस्टिंग्स. आता मुद्दा लक्षात ठेवा, पहिलं जे इंग्रज मराठा पहिलं युद्ध झालं त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर वॉरेन हेस्टिंग्स. तिथं वॉरेन हेस्टिंग्स होता पहिल्या युद्धादरम्यान. आणि तिसऱ्या युद्धादरम्यान होता कोण, मार्क्विन्स ऑफ हेस्टिंग्स. आणि पेशवेपदी कोण होता, तर दुसरा बाजीराव होता. हे जे इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालं, या युद्धादरम्यान इंग्रजांना घाबरून हा दुसरा बाजीरावाला खूप पळापळ करावी लागली. घाबरून या गावातून त्या गावात पळापळ करावी लागली. त्यामुळे या बाजीरावचं या तिसऱ्या युद्धादरम्यानच एक नाव पडलं, ते म्हणजे पळपुटा बाजीराव. पळपुटा बाजीराव असं याला म्हटलं जातं. आणि याच्या काळातच काय झालेलं आहे, मराठेशाहीचा अंत झालाय. तर बघा, तिसरे इंग्रज मराठा युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल होता मार्क्विन्स ऑफ हेस्टिंग्स आणि पेशवेपदी होता दुसरा बाजीराव म्हणजेच पळपुटा बाजीराव. आता या युद्धाची पार्श्वभूमी बघूया. तर जून 1817ला काय केला, इंग्रजांनी पेशव्यावर एक तह लादला. तो पुण्याचा तह लादला, म्हणजे जबरदस्तीनं हा पेशव्यांशी तह केला इंग्रजांनी. तो पुण्याचा तह केला 1817ला आणि जबरदस्तीनं हा तह लादला. आणि या तहानुसार काय केलं, तर या तहामुळे काय झालं, पेशव्याचं जे
मराठा सरदारांवर जे नियंत्रण होतं ते नियंत्रण संपुष्टात आलं. 1817चा जो हा पुण्याचा तह होता, या तहामुळे काय झालं तर पेशव्याचं मराठा सरदारांच्यावर असणारं नियंत्रण काय झालं, संपुष्टात आलं. नियंत्रण मराठा सरदारांवरचं पेशव्याचं नियंत्रण संपुष्टात आलं आणि पेशवा हा केवळ एक संस्थानिक म्हणून राहिला. म्हणजे त्याचे सगळे अधिकारच गेले. सरदारांवरचं नियंत्रण केले म्हणजे त्याचे सगळे अधिकार गेले. त्यामुळे काय झालं तर हा पेशवा इंग्रजांच्यावर चिडला. पेशवा इंग्रजांच्यावर चिडला आणि त्यानं काय केलं, पेशव्याचा जो सेनापती होता, पेशव्यांचा सेनापती होते बापू गोखले. कोण होते? बापू गोखले. या पुणे तह जो झाला होता, जो इंग्रजांनी पेशव्यावर लादला होता, या तहाच्या विरुद्ध हा जो दुसरा बाजीराव होता त्याने काय केलं, त्याचा सेनापती होता बापू गोखले. याच्या साह्यानं इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं ठरवलं आणि बापू गोखलेंच्या साह्यानं जो बाजीराव, दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं इंग्रजांशी लढा दिला तो म्हणजेच काय, इंग्रज मराठा तिसरे युद्ध. ते म्हणजेच इंग्रज मराठा तिसरे युद्ध. तर बघा, हे इंग्रज मराठा तिसरे युद्ध झाले. त्याच्यामध्ये एकूण 3 लढाया झाल्या. या तिन्ही लढाया खूप महत्वाच्या आहेत. इंग्रज मराठा जे तिसरं युद्ध झालं, या युद्धादरम्यान एकूण किती लढाया झाल्या? 3 लढाया झाल्या. त्या तिन्ही लढाया महत्वाच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं, या तिन्ही लढायांमध्ये पेशव्याचा पराभव झाला. तिन्ही लढायांमध्ये काय झालेला आहे, पेशव्याचा पराभव झाला. तर बघा, त्यातली पहिली लढाई झाली खडकीची, पुण्यातच लढाई झाली. पहिली लढाई झाली खडकीची, ती झाली 5 नोव्हेंबर 1817ला. 5 नोव्हेंबर 1817ला खडकीची लढाई झाली. ही पुण्यातच झालेली लढाई आहे. ही कुठे झाली? पुण्यात झाली. पुण्यात झाली आणि इथं पेशव्याच्या सैन्याचा पराभव झाला. तेव्हा पेशव्याला पुणे सोडून पळून जावं लागलं. त्यानंतर दुसरी महत्वाची लढाई झाली ती भीमा कोरेगावची लढाई. ही महाराष्ट्राच्या इतिहासात खूप गाजलेली लढाई आहे. भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासात खूप गाजलेली लढाई आहे. ती झाली 1 जानेवारी 1818ला. 1 जानेवारी 1818ला. याच्यामध्ये पण काय झालं, पेशव्याच्या सैन्याचा पराभव झाला. आणि या लढाईचं वैशिष्ट्य काय तर, ही लढाई जी इंग्रजांनी जिंकली, ती इंग्रजांना जिंकून देण्यात सर्वात मोठा हातभार लावला तो म्हणजे महाराष्ट्रातील त्यावेळेस एक पिचलेली जात होती, ती म्हणजे महार. महार जातीचे सैनिक इंग्रजांतर्फे लढले आणि या महार जातीच्या सैनिकांनीच काय केलं, भीमा कोरेगावची लढाई इंग्रजांना जिंकून दिली. त्यामुळे ही लढाई खूप महत्वाची लढाई. त्याच्यात पण पेशव्याचा पराभव झाला. आणि तिसरी लढाई झाली ती आष्ट्याची लढाई. या आष्ट्याची, आष्टा नावाचं ठिकाण आहे मोहोळ तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात आहे, तिथं झाली. आणि ही लढाई झाली 19 फेब्रुवारी 1818ला. 19 फेब्रुवारी 1818ला ही लढाई झाली. आणि या लढाईत काय झालं तर पेशव्याचा निर्णायक पराभव झाला आणि पेशव्यांचा जो सेनापती होता बापू गोखले याचा इथं मृत्यू झाला, किंवा बापू गोखले त्या ठिकाणी शहीद झाले. आणि या दिवशीच खऱ्या अर्थानं काय झालं तर मराठीशाहीचा अंत झाला. मराठीशाहीचा अंत झाला, कारण या तिसऱ्या लढाईत पेशव्याचा निर्णायक पराभव झाला. पेशवा तिथून पळून गेला. पेशवा तिथून पळून गेला. त्याला नंतर इंग्रजांनी पकडलं. आता या दरम्यान बघा, पाठीमागाचा, आता हा मुद्दा सांगण्यासाठी मला पाठीमागल्या स्लाइडवर जावं लागेल. तर मी तुम्हाला इथं सांगितलं की इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धादरम्यान एकूण 3 लढाई झाल्या. त्यातली पहिली लढाई खडकीची लढाई. ही झाली कधी? 5 नोव्हेंबर 1817. तारीख लक्षात ठेवा. 5 नोव्हेंबर 1817ला ही लढाई झाली. यामुळे काय झालं, पेशवा पुण्यातून पळून गेला. पेशवा पुण्यातून पळून गेला तर 5 नोव्हेंबर नंतर पुढं, 5 नोव्हेंबर नंतर पुढं लगेच 17 नोव्हेंबर या दिवशी, 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी काय झालं तर इंग्रजांच्या स्मिथनं, इंग्रजांचा एक सेनानी होता जनरल स्मिथ, इंग्रजांचा सेनानी होता जनरल स्मिथ, यानं काय केलं, पुण्यावर अधिकार प्रस्थापित केला. म्हणजे पुण्यावर इंग्रजांचा अधिकार कधी प्रस्थापित झाला तर 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या दिवशी पुणे इंग्रजांच्या ताब्यात गेलं त्या दिवशीच खरं तर मराठीशाहीचा अंत म्हटला पाहिजे. कारण त्यावेळेस मराठीशाहीचं जे मुख्य केंद्र होतं ते होतं पुणेच, कारण तिथंच पेशवा राज्य कारभार करायचा. आता पेशव्या तेच मराठ्यांची राजधानी होती सातारा. या तिसऱ्या युद्धादरम्यान मराठ्यांची राजधानी होती सातारा, पण साताराचा जो राजा असायचा तो फक्त नामधारी होता, तो फक्त नावापुरता होता. खरं कारभार कोण बघायचं तर पुण्यातून पेशवेच कारभार बघायचे. तर पुणे ताब्यात गेलंय कधी 17 नोव्हेंबर 1817 या दिवशी गेलं. आणि ते कुणी ताब्यात घेतलं, जनरल स्मिथनं. आणि ज्या दिवशी पुणे ताब्यात घेतलं त्यावेळी, पुणे ताब्यात घेतलं म्हणजे काय, शनिवार वाडा ताब्यात घेतला, हे लक्षात घ्या.
कारण शनिवारवाडा हीच काय होती, पेशव्यांची राजधानी होती. राजधानीचं मुख्य ठिकाण होतं शनिवारवाडा. तर पुण्यातला शनिवारवाडाच इंग्रजांनी ताब्यात घेतला. आणि पुण्यातला शनिवारवाडा ताब्यात घेतला म्हणजे कसा घेतला, तर शनिवारवाड्यावर जो भगवा झेंडा होता पेशव्यांचा तो उतरवला आणि त्याच्यावर काय केलं, इंग्रजांचा युनियन जॅक हा झेंडा फडकवला गेला. इंग्रजांचा युनियन जॅक हा झेंडा फडकवला गेला. आणि हा इंग्रजांचा युनियन जॅक हा झेंडा फडकवण्याचं काम कोणी केलंय, तर एका मराठी माणसानंच केलंय. त्या मराठी माणसाचं नाव आहे बाळाजी पंत नातू. बाळाजी पंत नातू या मराठी माणसानंच काय केलं, शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक हा झेंडा फडकवला. आता बघा तिसरं युद्ध तर झालं. तर तिसऱ्या युद्धानंतर काय झालं बघा, तिसऱ्या युद्धानंतर पेशवा पळून गेला, पण पेशव्याला इंग्रजांनी पकडलं आणि पकडून काय केलं, तर पेशव्याला कुठं पाठवलं, पेशव्याची रवानगी कुठं केली, कानपूर जवळ. कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी, त्यालाच काही ठिकाणी ब्रह्मावर्त असं पण म्हणतात, बिठूरलाच ब्रह्मावर्त असं म्हणतात. तर एक कानपूर हे ठिकाण आहे उत्तर प्रदेशमध्ये. कानपूर हे ठिकाण आहे कुठं, उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर पेशव्याची तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर इंग्रजांनी काय केलं, पेशव्याला काय केलं, कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी पाठवलं. बिठूर या ठिकाणी पाठवलं आणि त्या पेशव्याला काय केलं की वार्षिक 8 लाख रुपये पेन्शन दिलं. पेशव्याला काय केलं, उत्तर प्रदेश मधल्या बिठूर किंवा ब्रह्मावर्त या ठिकाणी पाठवलं, त्याला वार्षिक 8 लाख रुपये पेन्शन दिलं. त्याचबरोबर जे सातारचं राज्य होतं, पेशव्याचं राज्य केलं म्हणजे खरं तर सातारचं राज्य केलं. सातारचा राजा नामधारी असला तरी खरा राज्याचा मालक कोण होता, सातारचा राजाच होता. पण इंग्रजांची एक गोष्ट लक्षात आली की सातारचं राज्य जर घालवलं तर मराठी चिडतील आणि इंग्रजांच्या विरुद्ध अजून उठाव करतील. म्हणून इंग्रजांनी काय केलं, हुशारीनं सातारचं छोटं राज्य ठेवलं. सातारचं छोटं राज्य ठेवलं आणि प्रतापसिंह भोसलेला राजा म्हणून मान्यता दिली. त्याच प्रतापसिंह भोसले हे राजे होते, त्यांनाच राजा म्हणून मान्यता दिली. आणि हे जे तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं, या युद्धाचा महत्वाचा परिणाम काय झाला, तर मराठा सत्तेचा अंत झाला. बघा, इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धाचा महत्वाचा परिणाम काय, तर मराठा सत्तेचा अंत झाला. मराठा सत्तेचा अंत झाला. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण इंग्रज मराठा युद्ध बघितली. एकूण 3 युद्ध झाली, त्याच्यामध्ये झालेल्या काही घडामोडी पण बघितल्या. हा व्हिडिओ अजून तुम्ही पुन्हा जर बघितला तर अजून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तर इथंच थांबूया, नंतर भेटूया पुढल्या व्हिडिओत.